मित्रहो नमस्कार. विचार प्रवाह या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जतमधल्या निर्धार मेळाव्यात भाषण केलं. या भाषणात त्यांनी वेगळी भूमिका का घेतली त्याचं कारण स्पष्ट केलं आहे. तसंच नितीश कुमार, ममता बॅनर्जी आणि जयललिता यांचं उदाहरण देत शरद पवारांचं नाव न घेता टोलाही लगावला. महाराष्ट्रानं 1978 पासून वेगळ्या राजकीय भूमिका पाहिल्या आहेत असंही अजित पवार आपल्या भाषणात म्हणाले. काही जण विचार करत असतील की ही भूमिका का घेतली. आम्ही काही साधुसंत नाही. आम्ही अनेक वर्ष सरकारमध्ये काम केलं. कुठलाही राजकीय पक्ष देशपातळीवर जर नजर टाकली तर वेगवेगळे राजकीय पक्ष वेगवेगळ्या पक्षाबरोबर जातात, मात्र आपली विचारधारा सोडत नाहीत. मी निर्धार सभेच्या निमित्तानं महाराष्ट्राला सांगू इच्छितो की आमची विचारधारा स्पष्ट आहे. कुठल्याही समाजाला त्यांनी आपल्या भागामध्ये गुण्यागोविंदानं राहावं, त्यांच्यात एकोपा राहावा, छत्रपती शिवरायांची ही भूमिका होती. त्याच मार्गावर आम्ही चाललो आहोत. सध्या महाराष्ट्राचं वातावरण वेगळ्या पद्धतीचं आहे असं दिसत आहे. वेगवेगळ्या प्रकारची चर्चा होते. प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे. संविधान दिन आपण नुकताच साजरा केला, मात्र हा अधिकार वापरत असताना इतरांना त्रास होणार नाही, भावना दुखावणार नाही, समाजामध्ये अंतर पडणार नाही अशी भूमिका सगळ्यांनीच घेतली पाहिजे. जितक्या व्यक्ती असतात तितके विचार वेगळे असतात. मी जे सांगतो ते 100% पटलंच पाहिजे असं नाही. माझी एखादी गोष्ट पटली नाही तर त्यात चर्चा होऊ शकते, विचारांची देवाणघेवाण होऊ शकते. आपण जर मिळालेल्या संधीचा फायदा वंचित माणसांच्या समाजातल्या शेवटच्या माणसाला पुढं आणण्यासाठी काम करायचं असतो, मात्र याच पद्धतीनं आपण पुढं जात असतो असंही अजित पवार म्हणाले. आम्ही लोकांचे विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्तेत आलो आहोत. विरोधी पक्षात राहून अडचणी सोडवल्या जाणार आहेत का? निधी दिला जाणार आहे का? लोकांचे प्रश्न सुटणार आहेत का? आपले विचार पक्के ठेवून आपल्याला काम करता आलं आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचा सत्तेतून बहुजन समाजाचा विकास या सूत्रावर जर आपण पुढे गेलो तर बिघडलं काय? शेवटी लोकांसाठीचं काम करायचे असतात. त्यामुळंच आम्ही सत्तेत येण्याची भूमिका स्वीकारली. त्यामुळंच घड्याळ तेच नवी दिशा आणि नवी भूमिका आपण घेतली आहे. सत्तेत गेल्यानंतर आम्ही महत्त्वाची खाती घेण्याचा प्रयत्न केला आहे असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. कामाच्या बाबतीत तुम्ही काळजीच करू नका. आपलं नाणं खणखणीत आहे. लोकशाहीत काम करत असताना बहुमताचा आदर करायचा असतो. आम्ही आमच्या वरिष्ठासकट सगळ्यांना सांगत होतो. काहींनी ऐकलं, काहींनी नाही ऐकलं. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्हाला ही भूमिका घ्यावी लागली. इथून पुढच्या काळातही राजकीय भूमिका तुमच्यासमोर मांडत असताना फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा आहे. प्रत्येक पक्षाला त्यावेळीची राजकीय परिस्थिती पाहून तसा निर्णय घ्यावा लागतो. मागे नितीश कुमार, ममता बॅनर्जी, जयललिता यांनीही भूमिका घेतल्या आहेत. त्या आपल्या राज्यातही 1978 पासून वेगवेगळ्या राजकीय भूमिका कशा घेतल्या गेल्या हे पाहिलं. त्यामुळे राजकीय युती ही राजकीय परिस्थितीनुसार घ्यावी लागते. यातून एकही पक्ष सुटलेला नाही. हातावर हात ठेवून फक्त विरोध करत राहणं ही आपल्या पक्षाची भूमिका नाही असंही अजित पवार म्हणाले. सडेतोड राजकीय बातम्यांसाठी आमचा विचार प्रवाह न्यूज चॅनल नक्की सबस्क्राईब करा. मनापासून धन्यवाद.